नमस्कार मंडळी, आपण आज रक्षाबंधन स्पेशल खोबऱ्याचे लाडू करणार आहोत. अगदी सोपे आणि झटपट होणारे आहेत. खूप तामझाम नाही, पण तुम्हाला सोपे जातील अशा पद्धतीनेच आपण केलेले आहे. तर करायलाही सोपे असल्यामुळे काय होतं, पटकन अशी मिठाई आपण करू शकतो. तर तुम्हालाही जमतील अशा पद्धतीने आपण इथे खोबऱ्याचे लाडू करणार आहोत. तर ते कसे करायचे आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी मी काय केलं आहे, एक कढई घेतली. कढईमध्ये चांगलं 2 चमचे तूप घालायचं आहे आपल्याला. तूप 2 चमचे घातल्यानंतर खोबरा खीस घेतला आहे मी 2 वाट्या. तर खोबऱ्याचा किस घेताना थोडंसं ऑइल असलं पाहिजेत असा घ्या. माझा जो आणला आहे, मी ऑनलाईन बोलवला होता, तर तो थोडासा ड्राय निघाला आहे. म्हणजे अजिबात त्या खोबऱ्यामध्ये तेल म्हणजे थोडंसं पण ओलावा नाही आहे. तर त्यामुळे दुधाचं प्रमाण आपल्याला ते जास्त लागेल. खूपच कोरडा आहे. तर त्यासाठी पण आपण दूध जास्त घालूयात, म्हणजे काय होईल, तुमचे लाडू पण छान होतील. तर तुपामध्ये चांगलं 2 ते 3 मिनटं म्हणजे 4 ते 5 मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तूप चांगले मिक्स झालं की आपण त्यामध्ये भाजून घेणार आहोत. आणि नंतर आपल्याला घालायचं आहे 1 वाटी दूध. थोडंसं कमी पडलं आहे दूध, तर परत मी त्यामध्ये दूध घालणार आहे. तर इथे पूर्ण 1 वाटी भरून मी दूध घातलेलं आहे. तर दूध घातल्यानंतर आपण पिठी साखर करून घेतली. जी साखर घेतली होती ती 1 वाटी पिठी साखर घ्यायची आहे. 2 वाट्याला 1 वाटी पिठी साखर घ्यायची, म्हणजे गोडसुद्धा तुमचे लाडू होतील. तर साखर टाकल्यानंतर थोडं थोडं ओलावा तयार होतो आणि थोडंसं नरम व्हायला लागतं आहे. तोपर्यंत एकसारखं कमी गॅसवरती, एकदम कमी गॅसवरती आपल्याला एकसारखं त्याला हलवत राहायचं आहे. आणि काय करायचं आहे, जोपर्यंत त्याला ओलावा सुटत नाही. तुम्हाला जर वाटलं अजून कोरडा आहे, लाडू आपल्याला बांधता येणार नाही, तर तुम्ही यामध्ये अर्धी वाटी परत दूध घातलं तरी चालेल. मी काय केलं आहे, 2 वाट्या खोबऱ्याचा किस घेतला आहे, 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी दूध घेतलेलं आहे. तुम्हाला जर वाटलं थोडंसं, तर थोडंसं तुम्ही त्यामध्ये अजून दूध घालू शकता. तर थोडंसं ओलावा होतो आहे, म्हणजे ओले होत आहेत, साखर चांगली मिक्स होती हे लाडूमध्ये. जितकं छान ओलावा तयार होईल तेव्हा आपल्याला हा लाडू बांधायला घ्यायचा आहे. करायला काही जास्त अवघड नाही, जास्त पाकाची चाचणी नाही. पाकातले सुद्धा आपण करू शकतो, पण हे पण सोपे जातील करायला. तर थोडंसं आपण एकदा चेक करून बघतोय, म्हणजे लाडू बांधल्यासारखं होतोय की नाही, तर होतोय. तर इथे थोडंसं आपल्याला काय करायचं आहे, नंतर घालायचं यामध्ये मिल्क पावडर. चांगली 4 चमचे मी मिल्क पावडर घातलेली आहे. असेल तर घाला, नसेल तर नाही घातली तरी चालेल. आणि वेलची पूड घालायची, म्हणजे उठून घेतलेली वेलची पावडर करायची आहे आणि ती घालायची. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला, कारण ऑलरेडी आपली साखर मिक्स झाली आणि तूप पण छान मिक्स झालं आणि दूध पण. सगळं मिक्स झाल्यानंतर आपली मिल्क पावडर जी घातलेली आहे ती पण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. नाही तर तुमच्या जर गिठुळे होत असतील, तर जे दूध घातलं आहे ना आपण, त्या दुधामध्ये तुम्ही मिक्स करून मिल्क पावडर घालू शकता. तर हे झालं आपलं चांगलं लाडूचं प्रमाण तयार. आता आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित ओलावा सुटल्यानंतर घ्यायचं आहे एका ताटामध्ये. तर याला आपण काढून घेतो आहे ताटामध्ये. ताटामध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला याचे मस्त लाडू करून घ्यायचे आहेत. थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे, गरम गरम लाडू बांधण्याची गरज नाही आहे. तुम्हाला वाटेल की लाडू बांधला जाणार आणि थंड झाल्यानंतर पण लाडू बांधला जातो, म्हणजे केला जातो, असं काही नाही. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त आपला लाडू तयार झाला आहे आणि गोल गुटंग झाला आहे. हो, तुम्हाला जर दूध घालता जर लाडू आवडत असतील, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. मी ते सुद्धा तुम्हाला लाडू करून दाखवेल. तर अगदी मस्त आपले लाडू तयार झालेत. तुम्ही ज्या आकारात तुम्हाला हवे असतील तुम्ही त्या आकारात करू शकता, किंवा तुम्हाला जर वाटलं वेगळा काही पेढ्याचा आकार द्यायचा ते पण देऊ शकता. तुम्हाला जो आकार आवडत असेल तो द्यायचा आहे. तर भरपूर असे 2 वाट्यांमध्ये लाडू झालेत आपले. तर हे लाडू आता आपल्याला काय करायचं आहे, जे ड्राय कोकोनट म्हणजे खोबऱ्याचा किस असतो त्यामध्ये काय करायचं, एक लाडू बुडवायचा आणि वरतून आपल्याला थोडंसं लाडूला खोबरा किस लावून घ्यायचा, म्हणजे दिसायला पण छान होतील ते. तर हे लाडू तुम्ही बघू शकता मस्त झालेत. पूर्ण लाडूला आपण अशाच प्रकारे लावून घेतोय आणि असे आपले लाडू इथे तयार आहेत. तर लाडू करताना जास्त काही तामझाम नाही, झटपट होणार आहे. फक्त खोबरा खीस जो आहे तो काळजीने घ्या. जर म्हणजे थोडंसं, आणि तुम्हाला जर वाटलं तर घरच्या याचे रंगाची गरज नाही आहे, घरचं खोबरा खिस असेल तर तो चांगला खिस करून घ्यायचा बारीक खिसणीने, आणि त्याचे लाडू जर केले तर अप्रतिमच लागतील. तुम्ही ट्राय करून बघा. दोन्ही याचं बघा, मार्केटमधून आणलेला खोबरा खिस आणि घरी खोबरा खिस केलेला त्याचा पण, दोन्हीचे ट्राय करून बघा. तुम्हाला कोणता आवडेल त्या आवडीनुसार तुम्ही नक्की करू शकता. पण खोबरा खिस जर थोडासा काळजीने घेतला तर नक्कीच छान होईल. तर हे आपलं मस्त केसरचं दूध घालते वरून, आणि केसर पण घालते मी, आणि म्हणजे रंग छान दिसेल.
तुम्हाला साठवणीसाठी करायचे असतील तर केसर दूध नाही घातलं तरी चालेल. म्हणजे तुम्ही जर पिवळे तुम्हाला हवे असतील तर तुम्ही आपण ज्यावेळेस मिल्क टाकतो म्हणजे दूध टाकतो त्यावेळेस घातलं तरी चालेल. अगदी पिवळा रंग पण लाडूला येऊन जाईल. तर हे फोडल्या क्षणीच मस्त असे आपले ताजे ताजे लाडू झालेले आहेत. तुम्ही 8 ते 10 दिवस याला टिकू शकता, खराब होणार नाही आहेत. अगदी मस्त आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.